सर निवडणुका होत आहेत, सगळे नांदेडचे नगरसेवक जे आहेत ते लातूरमध्ये आहेत. नांदेडचेच नाही, नांदेडच्या आहेत, लातूर, धाराशिव आणि बीड या त्याही निवडणुका आहे, नांदेडची निवडणूक आहे. त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना शेवटी भेटणं आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणं याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की सर्व नगरसेवकांचा भक्कम पाठिंबा दोन्ही महायुतीचे उमेदवार आमचे बसवराजजी पाटील आहेत, तिथे अंमलनाथ राजूरकर आहेत, हे दोन्ही मतदारसंघ लगत असल्यामुळे सगळ्यांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे नगरसेवकांचा आपण पाहता संख्याबळ इथे जास्त आहे आणि चांगल्या मताधिक्याने आमचे दोन्ही उमेदवार या भागात. आरोप केला जातो विरोधी पक्षाकडनं किंवा काँग्रेसकडनं की या निवडणुकीमध्ये सगळा घोडेबाजार जो आहे तो मोठ्या प्रमाणात. दाखवा ना, आरोप करणं सोपं आहे. एखाद्या गोष्टीचे आरोप करण्यापेक्षा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप राजकारणाचा भाग झाला आता. मग सत्यता काय आहे हे बघितलं पाहिजे आपण. असं कोणी हे काही म्हणतं का कुठलं घोडेबाजार झाला आहे म्हणून? सगळे मोकळे आहेत इथे, कोणाला काही दामून थोडी ठेवलं आहे इथे. शिवसेना ठाकरे गटाचे जे 6-7 खासदार आहेत ते आता वेगळा गट स्थापन करत आहेत आणि ठाकरे गटमध्ये कोलॅप्स होतोय. काय वस्तू जे आपण पाहतोय आता, काय नेमकं घडते मला माहीत नाही, परंतु बरेचसे खासदार उद्धवजींच्या कदाचित कार्यपद्धतीवर किंवा त्यांच्या पक्षावर नाराजी दिसते आणि म्हणून ते विभक्त व्हायची त्यांची भूमिका दिसते आम्हाला. आता काय नेमकं घडते मला माहीत नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी आता आरोप केला आहे की काहीतरी कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या आमिषापोटी किंवा काहीतरी काम देण्याच्या आर्थिक मदत देण्याच्या आमिष दाखवून फोडले जातात खासदार. मला वाटतं की माझ्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण जास्त माहिती असेल यातली, कारण ते अनुभवी आहेत, ज्येष्ठ आहेत, त्याला माहिती जास्त असेल. तो तसं काही तथ्य असं मला वाटत नाही आहे. आता आपण पाहतोय देशाभरामध्ये विरोधी पक्षाचं नेतृत्व राहिलेलं नाही आहे विरोधी पक्षाकडे. आणि लोकांना तिथे काही भवितव्य आपलं भविष्य सुरक्षित राहील अशा प्रकारचं कोणाला आशा वाटत नाही आणि म्हणून लोक त्या ठिकाणी निघत आहेत. आपण ह्याच्यात पाहिलं आपण बंगालमध्ये सुद्धा बंगालचे खासदारी गेले आहेत, आमदारी गेले आहेत, अवस्था जी आली आणि लोकमत जनमत जे आहे ते आता भाजपच्या बाजूने झालं आहे बंगालमध्ये. तशी परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहतोय.